नमस्कार. आज 30 डिसेंबर. आजच्या दिवशी देशाविदेशात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत, ज्यांची आपण नोंद घ्यायला हवी. जाणून घेऊया आजचा 30 डिसेंबरचा इतिहास. 30 डिसेंबर 1943 रोजी स्वातंत्र्य सैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअरमध्ये तिरंगा फडकावला. त्यावेळी आझाद हिंद सरकारचे पंतप्रधान म्हणून ते तिथे पोचले होते. इंग्रजांकडून हिसकावून घेतलेल्या भारतीय भूमीवरती पहिल्यांदाच तिरंगा फडकावत यावेळी ध्वजारोहण झालं आणि पोर्ट ब्लेअरच्या जिमखाना मैदानावर नेताजींनी आपला राष्ट्रध्वज फडकावला. आजही नेताजींच्या आठवणींसोबत तिथल्या आकाशात 150 फूट उंच तिरंगा ध्वज फडकत आहे. त्याचबरोबर अंदमानातल्या ज्या विमानतळावर नेताजी उतरले होते त्याच विमानतळाला आता वीर सावरकर विमानतळ असं नाव देण्यात आलंय. त्यावेळी ते पोर्ट ब्लेअर विमानतळ म्हणून ओळखलं जात होतं. 30 डिसेंबर 1971 रोजी महान शास्त्रज्ञ आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते डॉक्टर विक्रम साराभाई यांचं निधन झालं. विक्रम साराभाई यांनीच भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोची स्थापना केली. त्यांना भारताच्या अंतराळ संशोधनाचे जनक देखील म्हणलं जातं. भारतातील काही मोठ्या संस्था उभारण्याच्या प्रयत्नातही त्यांचा सहभाग होता हे फार कमी लोकांना माहिती आहे, ज्यामध्ये IIM अहमदाबादचा ठळकपणे समावेश आहे. केरळमध्ये असलेल्या इस्रोच्या प्रमुख संशोधन केंद्राचे नाव विक्रम साराभाई स्पेस सेंटर हे त्यांच्याच नावावरून ठेवण्यात आलं असून ते त्रिवेंद्रममध्ये आहे, जे भारताच्या उपग्रह कार्यक्रमांसाठी रॉकेट आणि अंतराळात जाणाऱ्या वाहनांबाबत संशोधन करतं. सोव्हिएट संघाची स्थापना 30 डिसेंबर 1922 रोजी झाली, तर 26 डिसेंबर 1991 रोजी त्याचं 15 देशांमध्ये विघटन झालं. सोव्हिएत संघ हा जगातील सर्वात विशाल देश होता. मात्र नंतर त्याच्या विघटनानंतर रशिया 1991 मध्ये स्वतंत्र देश बनला. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार आजचा 30 डिसेंबर हा वर्षाचा 364वा दिवस आहे. आज शनिवार असून हे वर्ष संपायला आता फक्त एक दिवस उरलाय. हिंदू कॅलेंडरनुसार आज संकष्टी चतुर्थी आहे आणि श्री गणेशाच्या उपासनेमध्ये त्याचं विशेष महत्त्व असतं.